नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 20 माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ प्रश्न, लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती. हा प्रश्न, झोपडपट्टीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडपट्टीत नेहमी कुबट वास यायचा. ई प्रश्न, लेखिकेचे आई बाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आई बाबा बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करत होते. ई प्रश्न, दादा इमीला आई बरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादाला इमीला शाळेत घालायचे होते म्हणून तो तिला आई बाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. उ प्रश्न, वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर, इमीच्या शाळेत भरायचा ₹1.25 वहिनीकडे नव्हता म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. अ प्रश्न, किती दिस हिथं बसून खायचं? उत्तर, आई अशोक दादाला म्हणाली. हा प्रश्न, चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील. अशोक दादा बाबांना म्हणाला. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव. अशोक दादा त्याची पत्नी सुमाला म्हणाली. ई प्रश्न, मुलीचं पूर्ण नाव काय? उत्तर, शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या. उ प्रश्न, तुमच्या जवळ ₹1.25 आहे का? उत्तर, सुमा वहिनी लताक्काला म्हणाली. प्रश्न तिसरा, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. आता बघा, उदाहरणार्थ काय दिले? झोपायला. झोपायला या शब्दामध्ये झोपा, पाय, पाला, झोला हे शब्द आहेत. आता पुढे दिलेले आहे शब्द आजकाल. यामध्ये लपलेले शब्द आजकाल, जल, काज, काल. घालताना, घाल, लता, ताल, ताना, नाल. माझ्याजवळ, माझ्या, माझ, माव, माळ, जमा, जव, जवळ, मावळ, वळ. आठवण, आठ, वन, आठव, आव, आण. फुटकी तुटकी यासारखे पाठात असलेले जोड शब्द लिहा. बारीक सारीक, डोसक बिस्क, आजकाल, माय लेकर. प्रश्न 5वा, धडकन यांसारखे आणखी शब्द लिहा. काडकन, खाडकन, ताडकन, थाडकन, फाडकन. खेळ खेळूया. भाजी विकणाऱ्या सुमा मावशी विषयीचा खालील परिच्छेद वाचा. यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा. स्वतःची जागा चुकलेले जे शब्द आहे ते विशेष माहिती देणारे शब्द मी डायरेक्ट उतार्यामध्ये लिहिलेले आहे. वाचून घ्या. हा उतारा पण वाचा, उत्तरामध्ये दिलेला उतारा पण वाचा. पुढचा प्रश्न, हे करून पहा. आपल्या शाळेत असलेल्या राजू मंच किंवा मीना मंच ही सभा खालील विषयांच्या संदर्भात होणार आहे. शाळेत कचरा होऊ नये म्हणून उपाय सुचवणे, शाळेच्या बागेतील कुंड्यांची देखभाल करणे, या महिन्यात सर्वात जास्त वेळा उपस्थिती ध्वज मिळवलेल्या वर्गाचे अभिनंदन करणे. खालील मुद्द्यांच्या आधारे सभेची तयारी करून कोण काय काम करणार याचे नियोजन करणे. आता बघा, सभेचे संयोजक इयत्ता 5वीचा संपूर्ण वर्ग, सभेचे अध्यक्ष कोण असणार, सभेचे प्रमुख कोण असणार हे तुम्हाला सर्वांना पूर्ण करायचं आहे. वाचूया, समजून घेऊया. सूचना फलक व जाहिरात यांचे काही नमुने दिलेले आहेत, ते वाचा. यासारखी आणखी नमुने तयार करा. बघा, इथे सूचना फलक नमुना दिलेला आहे. हा नमुना वाचून बघून असेच आपल्याला आणखी नमुने तयार करायचे आहे.
इथे वाचाल तर वाचाल, खुशखबर खुशखबर खुशखबर, पुस्तकांचे भव्य प्रदर्शन. इथे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन याची जाहिरात दिलेली आहे. हे पण एकदा वाचून घ्या. खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व संबंधित प्रश्नांची उत्तरे द्या. ही जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे. या संबंधित जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पेजवर बघणार आहोत. व्यवस्थित वाचून घ्या जाहिरात. पेरूची विक्री कुठे होणार आहे? उत्तर, पेरूची विक्री निमगाव बस स्टँडच्या शेजारी होणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध म्हणजे काय? गल्लीपासून म्हणजे एखाद्या छोट्या खेड्यापासून व दिल्लीपर्यंत म्हणजे मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. ही प्रश्न 10 जानेवारी पासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती दिवस पेरू अल्प दरात मिळतील? संक्रांत 14 जानेवारीला असते, म्हणजे जास्तीत जास्त 5 दिवस पेरू अल्प दरात मिळतील. ही प्रश्न अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले होते का हे तुम्हाला कशावरून कळते? अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले नव्हते हे या वर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला या वाक्यावरून कळते. प्रश्न, वत्सलाबाईच्या मळ्यातले पेरू संपणार म्हणून चित्रातले पोपट उदास होत असतील का? पोपट खरोखरच पेरू खातात का शोधण्याचा प्रयत्न करा. उत्तर, होय. वत्सलाबाईंच्या मळ्यातले गोड पेरू संपणार म्हणून चित्रातले पोपट उदास होत असतील. पोपट खरोखरच पेरू खूप आवडीने खातात. प्रश्न, पेरूचा बाजारभाव 30 रुपये प्रति किलो होता. सुमाच्या आईने संक्रांतीच्या आदल्या दिवशी 45 रुपयांचे पेरू आणले. तिला किती किलो पेरू मिळाले असतील? उत्तर, संक्रांतीपर्यंत निम्म्या दरात पेरू मिळणार आहे. जाहिरातीत लिहिले आहे पेरूचा बाजारभाव 30 रुपये प्रति किलो आहे, म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तो 15 रुपये प्रति किलो असणार. सुमाच्या आईने 45 रुपयांचे पेरू आणले म्हणजे तिला 45 भागिले 15 बरोबर 3 किलो पेरू मिळाले. प्रश्न, बाजारभावापेक्षा निम्म्या भावात पेरू विकण्याचे कारण काय असेल? चर्चा करून उत्तर लिहा. पेरू खरंच खूप गोड असतील. 5 दिवस पेरू कमी किमतीमध्ये विकून पेरूची जाहिरात करायची म्हणजे लोकांना पेरूची चव समजेल व त्यानंतर हेच पेरू लोक बाजारभावात खरेदी करतील. बाजारापेक्षा निम्म्या भावात पेरू विकण्याचे कारण हेच असेल. तर बघा इथे जाहिरात दिलेली आहे. प्रश्न, गाताचीवाडी तालुका बार्शी इथले शेतकरी श्री उस्मान मुलानी यांच्या स्वतःच्या शेतातली दगडी आणि मालदांडी ज्वारी बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळणार आहेत. त्यांच्यासाठी सोबतच्या नमुन्यांप्रमाणे जाहिरात तयार करा. तर ही आहे जाहिरात. विजेबाबत दिलेले निवेदन वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. महावितरण वीज बंद, तर हे निवेदन वाचायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची. प्रश्न बघूया. वीज बंद निवेदन कोणी दिलेले आहे? उत्तर, वीज निवेदन कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग यांनी दिलेले आहे. वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे? महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्वाचे दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे वीज पुरवठा काही काळ बंद राहील म्हणून वीज बंद निवेदन देण्यात आलेले आहे. कोणत्या दिवशी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे? उत्तर, गुरुवार दिनांक 28/2/19 रोजी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? उत्तर, हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तुमच्या परिसरात एखाद्या दिवशी वीज पुरवठा बंद राहणार आहे हे तुम्हाला कशावरून कळते? आम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मोबाईलवर मेसेज येतो. कोणकोणत्या कारणांसाठी वीज पुरवठा बंद केला जातो? चर्चा करा व लिहा. वीज लाईन दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद केला जातो. तसेच विजेची बचत करण्यासाठी शेडिंग इत्यादी कारणांनी वीज पुरवठा बंद केला जातो. तुमच्या घरात विजेवर चालणारी कोणकोणती उपकरणे आहेत? उत्तर, विजेचे दिवे, पंखे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर इत्यादी. प्रश्न, तुमच्या घरामध्ये वीज वाचवण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, आवश्यक असेल तेव्हाच लाईट व पंखे सुरू करू. वॉशिंग मशीनचा वापर जास्त धुणे
असल्यासच करू. ओ प्रश्न, तुमच्या घरी दरमहा विजेचे बिल किती येते? ते कमी येण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? आमच्या घरी विजेचे बिल दरमहा 1 ते 1,500 रुपये येते. ते आणखी कमी येण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त विजेची बचत करू. बाहेर जाताना लाईट व पंखे बंद करू. जास्त तापमान असल्यासच कूलरचा वापर करू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.